नीट पेपर फुटी प्रकरणी नाशकातील क्लासेसची चौकशी, नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर. शुभम खैरनारच्या चौकशीतून काही क्लासेस संस्थांची नावं समोर. महायुतीत महामंडळ वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला. जागा वाटप लवकर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. भाजप 48, शिवसेना 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ मिळणार. विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात सुटणार. सूत्रांची माहिती. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत नाही. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष. शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे बैठकीला उपस्थित. मात्र रोहित पवारांची बैठकीकडे पाठ. राष्ट्रवादीची बैठक पुढे ढकलली. राष्ट्रवादीची आज रोजी होणारी बैठक आता 26 मे रोजी होणार. पक्षातील अंतर्गत नाराजी संदर्भात चर्चा. मवियाचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार. मवियाचं शिष्टमंडळ आज चोक्कलिंगम यांची भेट घेणार. एआयआर बाबत चर्चेची शक्यता. राज्यासह देशभरातील औषध दुकानदारांचा आज एकदिवसीय बंद. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदीच्या मागणीसाठी बंदची हाक. देशभरातील 12.5 लाख औषध दुकानं बंद. वाल्मिक कराडची बीड जिल्हा कारागृहात प्रकृती बिघडली. कराड 3 दिवसांपासून सलाईनवर. युरोसिसायटिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज. बंधू अशोक खरात ईडीच्या ताब्यात. ईडीचे अधिकारी खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. अशोक खरातची कालची रात्र ईडी कोठडीतच. एपीएमसी मार्केटमध्ये एसीबीची मोठी कारवाई. 1,40,000 रुपयांची लाच घेताना 2 अधिकारी अटकेत. मजूर कामांच्या बिलासाठी 15% कमिशनची मागणी. तुकाराम मुंडेंच्या 21 वर्षांच्या कार्यकाळातील 25वी बदली. आता मुंडे एफडीएच्या आयुक्तपदी. धक्कादायक. 6 दिवसानंतर सापडला गायिका इंदर कौरचा मृतदेह. पंजाबी कलाकार पुन्हा एकदा निशाण्यावर. पंतप्रधान मोदी इटली दौऱ्यावर. इटलीच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत. आज दोन्ही पंतप्रधानांमध्ये होणार चर्चा. रशियाचे अध्यक्ष पुतीन सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर. 12 सप्टेंबरला पुतीन करणार भारत दौरा. ब्रिक्स परिषदेत होणार सहभागी. इराणवर पुन्हा लष्करी हल्ला करावा लागू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत. इराणकडे थोडा वेळ शिल्लक असल्याचा इशारा. युद्धामुळे झालेले नुकसान भरपाई द्या. होर्मुझमधल्या नाकेबंदी हटवा. इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव. ट्रम्प यांच्या भूमिकेकडे लक्ष. काँगोत इबोलाचे 131 बळी तर 513 संशयित रुग्ण. काँगोच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती. आज केकेआर विरुद्ध एमआय सामना. केकेआर साठी महत्वाचा सामना.